भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता। श्वानप्रेमी आणि कुत्रे यांचा संबंध जो काही असेल तो दूर ठेवा, वाटल्यास कुत्र्यांना श्वानप्रेमींच्या घरात नेऊन ठेवा, असं वक्तव्य लांडगे यांनी केलं होतं। अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही, आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा तावा काय असतो ते। दरम्यान या प्रकरणी श्वानप्रेमींची काय भूमिका आहे हे आपण ऐकणार आहोत। आपल्यासोबत खरं तर काही श्वानप्रेम आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं यानंतर त्यांचं मत काय। आपल्यासोबत काही श्वानप्रेम आहेत। सर, एकूणच ज्याच पद्धतीने कालचं वक्तव्य आपण पाहिलं असेल, विधान भवनामध्ये खरं तर संपूर्ण प्रश्न उपस्थित केला, आणि यानंतर एक श्वानप्रेमी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? लांडगे साहेबांनी काय केले, फक्त निगेटिव्ह पॉईंट बघितले आणि आम्हाला अक्यूज केले, सगळे ॲनिमल लेवल कम्युनिटीला पुन्हा अक्यूज केले की ह्यांच्यामुळे यांची तादाद वाढते किंवा यांच्या घरी सोडा किंवा यांना दुःख होत नाही। आम्हाला पण भरपूर दुःख होतं, पण याचं समाधान पण होऊ शकते ना। तुम्ही एखाद्या ॲनिमल लवर बरोबर किंवा एखाद्या कम्युनिटी बरोबर तुम्ही बोलणं केलं का की याच्यावरती बसून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? आपण भरपूर निष्कर्ष आहेत, पण करायला वेळ पण लागेल आणि तसंच आपल्याला प्लॅनिंग पण करावी लागेल। फक्त आपण डिसिजन घेतला की असंच करून घ्या तर जमणार नाही। रोगाला किंवा आजाराला सामोरे जावं लागतं, यामुळे हा संपूर्ण प्रश्न उपस्थित केला तर तिथे पाहायला मिळतो। नाही, त्रास बघा, पुण्यासारख्या एरियामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पुण्यामध्ये किती प्रश्न आहेत। रस्त्याचे प्रश्न आहेत, तिथे भांडण होतात, तिकडे दुकानं रोज तुटत आहेत, जिथे मुलींचा रेप होतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत। तुम्ही कुत्र्यांचा विषय आज मोठा धरला आहे। तुम्ही लोकांना विचारा की तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तुमच्यासाठी रोड महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी पोल्युशन जे वाढत चाललं ते महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी हे कुत्र्यांचा विषय मोठा आहे? हे तुम्ही स्वतः सर्वे करा, तुम्ही स्वतःच लोकांना विचारा आणि तुम्ही स्वतःच याच्यावरती डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं आहे। माणसांना पण जगू द्या, प्राण्यांना पण जगू द्या आणि आरामात जगू द्या, चांगला निकाल काढा आणि आरामात काम होऊ द्या। नक्कीच, खूप धन्यवाद। तर आपण जर पाहिलं तर भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात यामध्ये अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत, मात्र यामध्ये राज्य सरकारने कुठेतरी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ते यावेळी श्वानप्रेमींनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।